हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मग आता आम्ही सालासरला पोहोचलो आहोत आणि बस स्टँडवर आहोत. इथून मग आम्ही आजूबाजूला धर्मशाळा वगैरे आहे, सो तिथून आम्ही आमची रूम बघतोय आणि पटकन जाऊन फ्रेश वगैरे होऊन आम्ही डायरेक्ट आता मंदिराकडे निघालेलो आहोत. एक अर्ध्या तासामध्ये आम्ही पटकन रेडी झालो आणि मग मंदिराजवळच आम्ही रूम घेतली असल्यामुळे पटकन मंदिराच्या बाहेरच आम्ही डायरेक्ट आलो. आणि इथून मग आम्ही नारळ वगैरे प्रसाद जो काही लागतो चढाव्यासाठी, सो ते इथून आम्ही आता घेतोय. चल ना चल ना. तर मग आम्ही प्रसादाचं जे काही सामान आहे ते घेतलं आणि डायरेक्ट आता आम्ही मंदिराकडे निघालेलो आहोत. तर आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि इतकी गर्दी होती की बाहेर आम्हाला फुटवेअर ठेवण्यासाठी ही प्रॉपर जागा नव्हती. आणि हे आहे सालासर धाम म्हणजे बालाजी. सो आम्ही मंदिरात आत आता प्रवेश करू. तर मंदिराच्या बाहेर अशी अखंड आग चालू असते. सो इथला जो भस्म असतो सो इथे ठेवलेला असतो, सो तो आम्ही पहिल्यांदा इथे लावून वगैरे घेतोय. तर आम्ही अंगारा वगैरे लावून घेतला आणि आता परत आम्हाला मेन मंदिराकडे जायचंय. सो इथून आता आम्ही लाईन वगैरे लावून कंटिन्यू चालतोय आणि मग डायरेक्ट आम्ही मंदिरात प्रवेश करू. ये ना. तर प्रॉपर गाभाऱ्यात आम्ही आता आलोय आणि इथेही खूप 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 गर्दी आहे. म्हणजे आम्हाला प्रॉपर दर्शन पण घेता येत नाहीये. पटापट पटापट भक्तांना पळवलं जाते. सालासर बालाजी. तर हे आहे सालासर बालाजी टेम्पल म्हणजे हनुमानाचं रूप. आणि मग बाहेर वगैरे येऊन इथे काही आपली इच्छा वगैरे असेल ती प्रकट करून इथे नारळ आपण बांधू शकतो.
तर मग इथे आमचं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन डायरेक्ट बाहेर आलो. बाहेर काही दुकानं होती, सो तिथून 2-4 जे काय आम्हाला वस्तू घ्यायच्या होत्या किंवा काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि डायरेक्ट आम्ही हॉटेलवरती गेलो. कारण रात्र ऑलमोस्ट झाली होती, आम्हाला भूकही लागली होती. जेवून घेतलं आणि जेवून घेऊन थोडंसं आम्ही फिरलो वगैरे तिथला एरिया जो काही आहे आणि तिथून मग डायरेक्ट आम्ही निघालो आमच्या हॉटेलवरती डायरेक्ट झोपण्यासाठी. तर हा होता माझा सालासर धाम बालाजीचा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा हा व्लॉग वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप खूप भरभरून प्रेम द्या आणि मी भेटणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.